नमस्कार. आज मी तुम्हाला खजूरचे लाडू दाखवणार आहे आणि मुलांसाठी तुम्ही हे जास्त करून पण ठेवू शकता असे. चला खोबरं, बदाम, काजू आणि खसखस आणि खजूर घेतलेले आहे अर्धा किलो मी. खसखस भाजायला टाकलेले आहे गॅसवरती आता मी. खूप ब्राऊन होऊन द्यायचे नाही खसखस, थोडेसेच भाजायचे आपल्याला. जास्त नाही भाजायचे गोल्डन कलर येईपर्यंत. खसखस भाजून झाली की आता थोडंसं तूप टाकू आपण त्याच्यामध्ये. एकच चमचा तूप टाकलेला आहे मी. बदाम टाकू आपण त्याच्यामध्ये भाजायला. बदाम पण जास्त लाल नाहीत होऊन द्यायचे, थोडे क्रश होईपर्यंत थोडेसे 2 मिनिटच भाजायचे बदाम फक्त आपल्याला. त्याच्यामध्ये काजू टाकून घेऊन आपण आता ह्याच्यामध्ये जास्त लाल नाही होऊन द्यायचे आपल्याला काजू आणि बदाम दोन्ही पण. काजू टाकते ह्याच्यामध्ये मी आता. दोन्ही एक एक वाटी मी घेतलेला आहे. छोटी वाटी काजू आणि छोटी वाटी बदाम घेतलेत मी आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे. म्हणजे अर्धा किलोसाठी माप आहे बरोबर. हे 500 ग्रामचे आहे खजूर ते. आता हे काढून घेऊ आपण. भाजत आले आता हे. छान भाजलेलं आहे आपलं हे आता. आता खोबरं भाजू आपण थोडं तूप टाकून ह्याच्यामध्ये. तूप खूप लागत नाही ह्याला जास्त. सुकं खोबरं घेतलेलं 1 वाटी मी. भरपूर खोबरं घेतलेलं आहे. कारण खजूर खूपच गोड असते ना, तर खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी सुक्का मेव्यापेक्षा. काजू बदाम थोडं थोडंच घेतलेलं आहे आणि खोबरं जास्त घेतलेलं आहे मी. आणि खोबरं पण आपल्याला जास्त लाल नाही होऊन द्यायचं. थोडंसंच ब्राऊन झालं की लगेच काढायचं आपल्याला खोबरं हे. असं व्हाईट व्हाईटच ठेवायचं आहे खोबरं. झाले खोबरं भाजून आपलं हे. अजून तूप टाकून आता ह्याच्यामध्ये 2 चमचे मोठे आणि खजूर टाकू आपण ह्याच्यामध्ये. खजूर मोठा बाउल भरून आहे एक असा. आता आपलं हे खजूर ह्याच्यामध्ये पूर्ण परतून घ्यायचे आणि चांगली मॅश करून घ्यायचे आपल्या ह्याच्यामध्ये. एक 2 मिनटं खूप त्याला मॅश करायला लागेल, जास्त वेळ आपल्याला आता हे. 2 मिनिटातच मऊ होते तेलामध्ये ते खजूर तुपामध्ये. आपल्याला ह्याने नाही झालं तर आपण आता हे मॅशर घेऊ आपण. पावभाजीचं मॅशर आहे त्याने मॅश करून घेऊ आपण खजूर सगळं ह्याच्यामध्ये आता. मॅशरनेच होणार आहे एकदम बारीक आता ते. हे बघा, अशी मॅश करून घ्यायची चांगली आपल्याला ते. कारण ही मिक्सरला जर आपण गेलो करायला तर भांडं मिक्सरचं खराब होईल. त्याच्यामुळे मी ही मॅशर घेऊन मॅशरनं केलेलं आहे बारीक एकदम असे. खूप छान मॅश झालेली बघा तुम्ही हे आता. जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. चांगली मॅश झालेली आता हे. कारण पहिल्यांदा खूप जड गेलं, पण आता खूप मऊ झालेली आहे ती खजूर. आणि 2च चमचे तूप टाकायचे, जास्त तूप टाकायचं नाही खजूरला ह्या, कारण खूप तेलकट होतं मग ते. पूर्ण झालेले मॅश. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट सगळं टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे.
ड्रायफ्रूट टाकून, कारण ह्यात मिसळायला सगळं मिसळायला पण वेळ लागतो ह्याच्यामध्ये, कारण खूप असं चिकट आहे ना खजूर ते. खूप छान लागतात लाडू. तुम्ही 1 महिनाभर स्टोअर करून पण ठेवू शकता घरामध्ये ते मुलांसाठी. कारण मुलं असं पण खात नाहीत की काजू बदाम सेपरेट घेऊन, असं तर तुम्ही असे लाडू करून ठेवू शकता. एक लाडू हातात मुलांच्या दिला तरी सगळं त्याच्यामधून त्यांना मिळतं, मुलांना ह्याच्यामधून. आणि मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांना चांगले लाडू खाल्लेले हे. उपवासाला पण चालते हे, ह्याच्यामध्ये आपण बाकीचा कशाचा वापर केलेला नाही असा. खसखस टाकली वरून मी आता थोडीशी, 1 चमचा फक्त. झालेलं आहे मिक्स चांगलं सगळं आपलं आता हे. थंड व्हायला ठेवू आपण 10 मिनिटात आहे. हे खूप छान मिक्स झालेले सगळं आता ड्रायफ्रूट याच्यामध्ये. थंड झाल्यावर लाडू बांधायचे आपण आता. थंड झालेलं आहे मिश्रण पूर्ण आपलं. लाडू वळायला घेऊ आपण आता. खूप छान लाडू होतात बघायचे. आणि खूप मोठे मोठे लाडू नाही बांधायचे आपल्याला, छोटे छोटे लाडू करायचे त्याचे. खूप मस्त असे लाडू झालेत बघा. थोडं गरम आहे अजून हे, त्याच्यामुळे भाजते हाताला ते. बघा झाले लाडू बनवून सगळे आपले हे. परत भेटू दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण.